आपण एक अजून गोष्ट बघितली पाहिजे, थेट परकीय गुंतवणूक। आता थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे आणि देशाची एकूण जेवढी थेट परकीय गुंतवणूक आहे त्याच्या 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते। तर याच्यामध्ये एमओयू आणि थेट परकीय गुंतवणुकीत फरक काय आहे? एमओयू हा इरादा आहे आणि एफडीआय चे जे आकडे येतात ते आरबीआय झालेली गुंतवणूक म्हणजे आलेले पैसे सांगतात। म्हणजे हा वादा नाही आहे, हा इरादाही नाही आहे। प्रत्यक्ष जे पैसे देशामध्ये आले त्या वर्षामध्ये एफडीआयच्या रूपानं ते सांगितलं जातं। त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण देशाच्या 39% गुंतवणूक येते।